नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 मैदाने पार पडत आहेत। त्यामध्ये पाहिलं तर आपला सर्वांचा लढका विक्रमादित्य बकासूर या तिन्ही मैदानामध्ये धावणार आहे का? दुसरं पाहिलं गेलं तर मथुर देखील या मैदानामध्ये येणार आहे का? याच्या नंतर त्याच्या व्यतिरिक्त टॉपच्या नंदींचे गट या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं, लाईक करून घ्या, कारण की लाईक केल्यानं हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ मदत करण्या म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे काम हे तुम्ही करू शकता। त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणकोणती मैदान आहेत आणि कोणकोणत्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी धावणार आहेत, चला तर आपण पाहून घेऊयात। आता सगळ्यात पाहायला गेलं तर मैदान कोणकोणते होते ते देखील पाहूया। त्यामध्ये ह्याच्यामध्ये महाराष्ट्र केसरी मैदान एक वाटार स्टेशनला भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडतंय। त्यानंतर मोराळे मायनी येथे देखील एक आदत एक बैल इथे देखील एक मैदान पार पडतंय आणि मुळशी तालुक्यामध्ये देखील एक ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडतंय। तर या तिन्ही मैदानामध्ये कोणकोणते टॉपचे नंदी या मैदानामध्ये धावणार आहेत आपण सुरुवातीला पाहून घेऊया महाराष्ट्र केसरी मैदानातील टॉपचे गट आणि टॉपचे पैरे। तर त्यामध्ये वाटार स्टेशन मधील पैरं पाहायला गेलं तर सगळ्यात पाहायला गेलं तर भोपर्डीकरांचा लाडू। मित्रांनो, भोपर्डीकरांचा लाडू तुम्हाला गट क्रमांक 5 मध्ये धावताना दिसू शकतो। त्यानंतर पाहायला गेलं तर उमेश हरपळे आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा शंभू तुम्हाला गट क्रमांक 5 मध्ये त्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे। मित्रांनो, टॉपचे नंदी तुम्हाला माहितच असतील, ते एकत्र कधी धावत नाहीत, कदाचित धावू शकतात, पण कळंबीकरांचा शंभू त्याच्या पैरेकरी सोबत दुसरी चिठ्ठी निघालीच दुसऱ्या गटात धावू शकतो किंवा लाडू दुसऱ्या गटात धावू शकतो। दुसरं पाहिलं तर त्याच गटामध्ये आपल्याला किरणप्पा शाळगाव काळगाव, उत्तम शेठ गवळी यांचा 7007 भारत सप्त हिंदी केसरी भारत सुद्धा गट क्रमांक 5 मध्ये याच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे। मित्रांनो, भारत सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे आणि आपल्याला गट क्रमांक 5 मध्ये याच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे। त्यानंतर पाहिलं तर गट क्रमांक 11 मध्ये आता गट क्रमांक 11 मध्ये जे काय पुसेगाव हिंद केसरी मैदान झालं होतं ती बैलजोडी आणि 1 नंबरची मानकर झालेली गट जोडी ती म्हणजे हिंद केसरी आदत किंग जोडी, ते म्हणजे सचिन सागर हॉटेल नातेपुते यांचा करांचा सचिन ही बैलजोडी सुद्धा या मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे। पैरा अद्याप समजला नसतं तर नातेपुतेकरांचा सचिन शाहिदबाई मुलानी सागर हॉटेल नातेपुते यांच्या नावाने चिठ्ठी देखील निघालेली आहे। पण हे ओपन बैलगाडी शर्यतीच ही बैलजोड इथे का दुसरा पैरा येणार आहे हे देखील अद्याप समजून नसलं तरी सचिन सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे, पण त्याच्यासोबत पैरा कोण हे अद्याप समजलं नाही। मित्रांनो, हे मैदान सचिन गाजवणार का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बसून नोंदवा। दुसरं पाहिलं गेलं तर गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला जीवन डायव्हर नेनामकरांचा सुंदर या मैदानामध्ये आपल्याला धावताना दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला गट क्रमांक 30 मध्ये सचिन शेठ चव्हाण 8181, मित्रांनो सचिन शेठ चव्हाण 8181 याच्या नावाने देखील चिठ्ठी निघालेली आहे। मित्रांनो, सचिन शेठ चव्हाण यांच्या दावणीचे दोन्ही वस्ताद या मैदानामध्ये येऊ शकतात। तर आपल्याला गट क्रमांक 30 मध्ये आपल्याला रायफल 8181 मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आणि त्याचा छोटा वस्ताद सिकंदर 8181 दोन्ही नंदीपैकी एक नंदी या गट क्रमांक 30 मध्ये तुम्हाला धावताना दिसू शकतो। त्यानंतर पाहिलं गेलं तर आता मोराळे मायनीमधील गट कोणकोणते ते देखील पाहून घेऊया। त्यामध्ये पाहिलं गेलं तर गट क्रमांक मोराळे मायनीमधील तुम्हाला बुलढाणा एक्सप्रेस बब्या पाहायला गेलं तर आपल्याला दिसणार आहे, तो म्हणजे गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बब्या दिसणार आहे। त्यानंतर पाहिलं गेलं तर गट क्रमांक 30 मध्ये जे आपल्या श्रीनाथ केसरीमध्ये मैदान झालं होतं, श्रीनाथ केसरीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बेंजोरच्या बादशाहसोबत जे काही पिलू पळालं होतं ते म्हणजे आदत किंग पुष्पराज आपल्याला गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला गट क्रमांक 6 मध्ये सागर शेठ कटरे यांचा गाणनकरांचा बब्या किंवा त्यांच्याच दावणीचा दुसरा नंदी देखील गट क्रमांक आपल्याला 6 मध्ये धावताना दिसू शकतो। त्यानंतर आपल्याला गट क्रमांक 8 मध्ये बागडा आणि पिस्टनची देखील चिठ्ठी निघालेली आहे। पिस्टन म्हणजे उरळीकरांचा 2211 पिस्टन त्याच्यासोबत दुसरं पाहिलं तर बागड देखील या गटामध्ये धावणार आहे। त्यानंतर पाहिलं तर गट क्रमांक 26 मध्ये दिसणार आहे तो म्हणजे साखरवाडीकरांचा सध्या फॉर्म मध्ये आणि गुलालाचा बादशाह तो म्हणजे साखरवाडीकरांचा बावऱ्या यामध्ये आपल्याला पळताना धावणार तो म्हणजे गट क्रमांक 26 मध्ये। त्यानंतर पाहिलं गेलं तर गट क्रमांक 30 मध्ये आपल्याला आनंद शेठ तारेकर यांचं वादळ मित्रांनो गट क्रमांक 30 मध्ये मोराळे मैदानीच्या या मैदानामध्ये धावताना दिसणार आहे। त्यानंतर पाहिलं गेलं तर आपल्या वेगाचा शेवट सुद्धा सर्जा या मैदानामध्ये कोणतेही अजून 8 ते 15 दिवस आपल्याला धावताना दिसणार नाही, कारण तो थोडासा आजार आहे। त्यानंतर पाहिलं गेलं तर घरणीकरचा राजेश सुद्धा अद्याप अपडेट भेटले नाही, अपडेट भेटल्यानंतर त्याची देखील अपडेट देईल। त्यानंतर आपल्याला सर्वांचं बिंजोरचा बच्चा मथुर सुद्धा या मैदानामध्ये या तिन्ही मैदानामध्ये आज आपल्याला धावताना दिसणार नाही, कारण तो
घाटावर मुंबईमध्ये आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आता येताना कोणत्याही मैदानामध्ये त्यांचं नियोजन झालेलं नाही मथुरचं. आता दुसरं पाहिलं तर विक्रमादित्य बकासूर. आता विक्रमादित्य बकासूर या मैदानामध्ये धावणार का, तुमच्या मनामध्ये शंका आलेली असेल नक्की. मित्रांनो, विक्रमादित्य बकासूर या तिन्ही मैदानामध्ये कोणत्याही मैदानामध्ये धावताना दिसणार नाही, पण त्यांच्याच नावाने मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने मुळशी मैदानामध्ये 2 चिठ्ठ्या निघाल्यात. गट क्रमांक 10 मध्ये नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ या नावाने चिठ्ठी निघाले. त्यानंतर गट क्रमांक 30 मध्ये मुळशी मैदानामध्ये मोहिल शेठ श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने देखील चिठ्ठ्या निघालेले. तर मित्रांनो, पाहिलं गेलं तर या मैदानामध्ये त्यांच्याच धावणीची नवीन खरेदी महाराज असेल किंवा वादळ असेल, साम्राज्य किंवा या तिन्ही नंदीपैकी 1 किंवा 2 नंदी या मुळशीच्या मैदानामध्ये धावताना दिसू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर पाहूया पुढची अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.